यावेळेला हो जागा बनवून खेळली आहे, चेंडूला जागा दाखवली आहे, फक्त बॅटचं वळण घेतलं, मनगटाचा वापर केला आणि बॅटचा पैस ओपन करून चेंडूला डीप फाईन लेगची दिशा दाखवली आहे. गोलंदाज महेश पवार यांचं मात्र केलं या बॉलवर आगमन. आइए महेश पवार और चाहिए डीप फाईन लेग की तरफ. याही वेळेला जर का आपण पाहिलं तर नक्कीच मनिंदर दादा यांच्या बॅनरच्या दिशेनं चेंडूला खेळलं गेलं. याही वेळेला ताकदीचा वापर केला. एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये कोणीच नाहीये, फक्त बघावं आणि बघतच राहावं असा हा क्षण क्षेत्ररक्षकांसाठी आहे. 2-2 लागोपाठच्या 2 बॉलवर 2 धूम धडाके पाहायला मिळत आहे. संजय आणि संजय का लाजवाब स्ट्राईक मैदानाच्या सुरू झाली आहे. खाली क्षेत्र निवडलं जात आहे. फिल्डिंग करणाऱ्या संघाला तिथं देखील अचंबित केलं जात आहे की आपण स्वीपर कव्हरला खेळाडू लावलाय, तिथून एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये फटकेबाजी केली जाते. शॉर्ट फाईन लेग डीप फाईन लेगला क्षेत्ररक्षक नाही आहे, तिथे सुद्धा फटकेबाजी केली जाते. परंतु हे सर्वस्व श्रेय, हे सर्वस्व क्रेडिट जात आहे कोणाला? हे क्रेडिट जात आहे नक्कीच बॅटरला. ओहो याही वेळेला दिल स्कूप, दिल जीतने वाला आहे स्कूप. लोबा फुल टॉस, त्याला मात्र तिलक नत्र दिलशानच्या स्टाईल मध्ये खेळून काढलाय, पाठवलाय दूर सीमा पार. आलाय 3-3 लागोपाठचा तिसरा चौकार 4. मिड विकेट डीप फाईन लेग, प्रत्येक क्षेत्रात स्ट्रोक खेळलेत आणि नक्की 6 बॉल मध्ये 6 चौकार ठोकण्याचा या मैदानावरती पहिलाच विक्रम झालाय. ट्रेकर्स क्रिकेट क्लब आयोजित आमदार चषक 2025 या स्पर्धेत ट्रेकर्स क्रिकेट क्लबच्या मैदानावरती एकमेव 6 बॉल मध्ये 6 चौकार ठोकण्याचा विक्रम जर कोणाच्या नावा